नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर घेऊन आलोय इयत्ता 6वी इंग्रजी या विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा येऊ शकणारा क्वेश्चन पेपर आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेल्या सर्व क्वेश्चन्सची आपण लिहू शकणारी उत्तरे। तर हा व्हिडिओ खूप माहितीपर ठरणार आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोहरवर नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 6वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण शेअर करा। चला तर आपण आता बघूया क्लास 6 सेकंड सेमिस्टर एग्जाम क्वेश्चन पेपर सब्जेक्ट इंग्लिश सेमी इंग्रजी। ओके, यामध्ये क्वेश्चन 1A दिलेला आहे बघा। राइट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन लाइन। एका ओळीमध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट। एका मिनिटात किती सेकंड असतात? तर याचं आन्सर लिहू शकतो आपण 60 सेकंड्स। नंबर 2, व्हिच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल। असे कोणते फेस्टिवल्स आहेत म्हणजे सण आहेत जे आपण मोठ्या प्रमाणात साजरे करतो? तर यामध्ये आपण लिहू शकतो दिवाळी, दसरा, ईद, क्रिसमस, अशा पद्धतीचे आपण त्यामध्ये फेस्टिवल्स लिहू शकतो। नंबर 3, आय लव टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर। ट्रान्सलेट द सेंटेन्स। दिलेलं वाक्य आहे त्याला मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे। आय लव टू वॉटर माय प्लांट्स म्हणजेच मला झाडांना पाणी देणे आवडते। अँड माय प्लांट्स लव वॉटर, माझ्या झाडांनाही पाणी आवडते। म्हणजे ते वाक्य कसं झालं? मला झाडांना पाणी देणे आवडते आणि माझ्या झाडांनाही पाणी आवडते असं आपण लिहू शकतो। नंबर 4, राईट एनी सिंपल मेसेज फॉर युअर फ्रेंड। तुमच्या फ्रेंडला एखादा एक सिंपल साधा एक कोणता तरी मेसेज लिहा। तर आपण काय लिहू त्याच्यामध्ये? सिंपल मेसेज आहे की नाही, हॅव यू कम्प्लीटेड युअर होमवर्क। अशा पद्धतीचा आपण एक त्यामध्ये सिंपल मेसेज लिहू शकतो, ठीक आहे। किंवा आपण लिहू शकतो हाऊ आर यू असंही लिहू शकतो, ठीक आहे। नंबर 5 क्वेश्चन्स काय म्हणतोय? रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स। फॉलोइंग फ्रॅक्शन्स तुम्हाला रीड करायचं आहे, वाचायचं आहे। तर त्याला आपण लिहितो 3/2, ठीक आहे, 3/2 अशा पद्धतीने। समोर जाऊया आपण यामध्ये बी मध्ये काय म्हटलेलं आहे बघा। अंडरलाइन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स। दिलेल्या वर्ड्स मधला सायलेंट लेटर सांगा। सायलेंट लेटर काय असतो? ज्याचा स्पेलिंग मध्ये समावेश असतो पण त्याचा उच्चार होत नाही, त्याला प्रोनाऊन्स केलं जात नाही, त्याला आपण सायलेंट लेटर म्हणतो। पहिला आहे रिस्ट, तर रिस्ट मध्ये W सायलेंट लेटर आहे। दुसरा आहे पाम, पाम मध्ये यल आलेला नाही म्हणून आपण त्याला यल सायलेंट लेटर बनवूया। राईम, राईम म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये H चा उच्चार आलेला नाही म्हणून सायलेंट लेटर आहे H। आणि अवर, अवर मध्ये H चा उच्चार आलेला नाही म्हणून या ठिकाणी सायलेंट लेटर आहे H। त्यानंतर राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचा होईल प्लुरल ऍक्टिव्हिटीज, वाय काढायचा आहे आणि IES लावायचा आहे। दुसरा आहे स्टोरी, यालाही तुम्हाला तेच करायचं आहे, स्टोरीज, वाय काढायचा आहे IES लावायचा आहे। तिसरा आहे फेअरी, यामध्ये तुम्हाला वाय काढायचं आहे आणि IES लावायचं आहे, फेअरीज। आणि चौथा आहे बकेट, त्याला यस लावा, बकेट्स। अशा पद्धतीचे त्यांचे प्लुरल म्हणजे अनेक वचन लिहू शकतो। त्यानंतर क्वेश्चन 2 काय म्हणतोय? राईट द 5 नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स ऑफ अ ह्युमन। माणसाच्या बॉडीचे 5 पार्ट्स तुम्हाला लिहायचे आहेत। आपण काय लिहू मग बॉडी पार्ट्स मध्ये? हँड्स, फीट, हेड। त्यानंतर लिहू शकतो आपण आईज। त्यानंतर लिहू शकतो आपण यामध्ये पुन्हा एक लिहू शकू आपण पुन्हा फिंगर्स, ठीक आहे, किंवा इयर्स, नोज। अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही 5 लिहू शकता, ठीक आहे। त्यानंतर बघा क्वेश्चन 2B पहा काय म्हणतोय? राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला ते शब्द लावायचे असतात। मग त्यांचा फक्त पहिला अल्फाबेट पाहायचा आहे आपल्याला। ABCD मध्ये ए पासून शब्द आहे का? नाही। B पासून आहे म्हणून ब्लो पहिला येईल। C पासून 2 शब्द दिसतात, यामध्ये क्रो दिसतो आणि क्लिअर दिसतो। मग त्याच्या स्पेलिंग मध्ये तुम्हाला पाहिजे आहे C पहिला अल्फाबेट आहे ना, मग दुसरा अल्फाबेट पहा। क्रो मध्ये दुसरा अल्फाबेट आहे R आणि क्लिअर मध्ये दुसरा अल्फाबेट आहे L। मग L हा
आरच्या अगोदर येतो म्हणून दुसरा शब्द येईल आपला क्लिअर, आणि त्याच्यानंतर येईल आपला मग या ठिकाणी क्रो. मग डी पासून काय बनला आहे डॉग, आणि मग EF जी पासून बनलेला आहे गर्ल. म्हणजे आपला क्रम कसा होईल ब्लो, क्लिअर, क्रो, डॉग, गर्ल असा एक क्रम आपण त्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर लावू शकतो. त्यानंतर सी मध्ये काय म्हटलेलं आहे राईट द अपोजिट ऑफ द फॉलोविंग. यामध्ये काय आहे बघा, तुम्हाला दिलेले शब्द आहेत त्यांचे तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. पहिला आहे ट्रूथ, ट्रूथ म्हणजे सत्य, तर याचं अपोजिट वर्ड आहे अनट्रूथ म्हणजे असत्य. दुसरा आहे फुलिश म्हणजे मूर्ख, त्याचं अपोजिट आहे वाईज. त्यानंतर आहे ऑलवेज, तर याचा अपोजिट वर्ड ऑलवेज म्हणजे नेहमी, त्याचा अपोजिट वर्ड होतो रेअरली RARELY. आणि टुमारोचा अपोजिट वर्ड आपण येस्टरडे लिहू शकतो किंवा टुडेही लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3A काय म्हणतोय बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन मराठी. मराठीमध्ये तुम्हाला दिलेले वाक्य ट्रान्सलेट करायचे आहेत. राहुल फाउंड 200-year-old कॉईन, तर याला मराठीत लिहू आपण राहुलला 200 वर्ष पूर्वीचं जुनं एक नाणं भेटलं. सीमा टोल्ड अ लाय टू द मॉम, सीमा आईशी खोटं बोलली. तिसरा हाऊ स्टुपिड ऑफ मी, किती मूर्ख आहे मी किंवा किती मूर्ख होतो मी, अशा पद्धतीचं आपण लिहू शकतो. रीड द स्टोरी सायलेंटली, कथेचं वाचन शांतपणे करा. अशा पद्धतीने आपण यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. त्यानंतर बी मध्ये काय म्हटलेलं आहे कम्प्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट प्रेपोजिशन. ब्रॅकेटमध्ये प्रेपोजिशन्स दिले आहेत, त्यांचा आधार घेऊन तुम्हाला वाक्याला पूर्ण करायचं आहे. ही लिव्ज पुणे, तर या ठिकाणी लिहू आपण इन पुणे. ठीक आहे, मोठं शहर असलं तर इन लिहितो आपण. मीरा वेंट स्कूल टुडे, तर याचं होईल आपण टू स्कूल टुडे. मीरा वेंट टू स्कूल टुडे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 काय म्हणतोय बघा, कम्प्लीट द कन्व्हर्सेशन. दिलेलं कन्व्हर्सेशन कम्प्लीट करा. श्री वेंट टू हिज फ्रेंड श्याम, दे टॉक अबाउट देअर प्रोग्रेस इन द एक्झाम. श्री श्यामकडे गेला, ते एकमेकाशी एक्झाममध्ये त्यांची जी प्रगती आहे त्याबद्दल बोलले. यामध्ये ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिले आहेत, तुम्हाला त्यांना काय करायचं आहे प्रॉपरली योग्य जागी भरायचं आहे. श्री हाय श्याम, हाऊ आर यू. श्याम हॅलो श्री, आय एम फाईन, हाऊ आर यू. श्री आय एम ओके, हाऊ युअर पेपर्स वेअर. श्याम दे वेअर फाईन, हाऊ अबाउट यू. आणि शेवटी लिहू आपण श्री क्वाईट राईट, द सेम विथ मी. अशा पद्धतीने आपण ह्या कन्व्हर्सेशनला काय करू शकतो पूर्ण करू शकतो. तर अशा पद्धतीने हा क्लास 6चा सेकंड सेमिस्टर एक्झामचा इंग्लिश या विषयाचा येऊ शकणारा क्वेश्चन पेपर मी आज आपल्यासाठी घेऊन आलो होतो, आणि त्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन्सचे आन्सर्स सुद्धा मी कसे सोडवायचे ते आपल्याला सांगितले. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच तुम्हाला सेकंड सेमिस्टरचे जर क्वेश्चन पेपर्स विथ आन्सर्स त्याचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अशा नावाने ती प्लेलिस्ट आहे. त्यावर जाऊन आपण बाकीच्याही वर्गाचे किंवा बाकीच्याही विषयांचे तुमच्या वर्गाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. अशाच एका पुन्हा व्हिडिओमध्ये मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.